देशाचा अर्थसंकल्प काही दिवसातच मांडला जाणार आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आपला अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक मोठं पाऊल उचललं होतं आणि त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS अधिकृतपणे घोषणा केली. यासोबतच ही नवीन पेन्शन योजना कधीपासून लागू केली जाईल हे देखील जाहीर करण्यात आले. सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेची राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये ही योजना सुरू केली. यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्यात संतुलन साधताना केलेल्या नियोजनामध्ये ही योजना तयार करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पेन्शन प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा फायद्याचा निर्णय ठरणार आहे. PTIच्या वृत्तपत्रानुसार NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना सरकारने शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी एक अधिसूचना जाहीर केली. युनिफाईड पेन्शन योजना अशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असेल जी NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत येतात. राजपत्रातील अधिसूचनेनुसार केंद्र सरकारी कर्मचारी NPS आणि UPS मधले पर्याय निवडू शकतात. सरकारी अधिसूचनेमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की UPS निवडणाऱ्या लोकांना इतर कोणत्याही पॉलिसी सवलती पॉलिसीबद्दल आर्थिक लाभ मिळणार नाहीत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 24 ऑगस्ट 2024 रोजी UPSची घोषणा करताना त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती शेअर केली. त्यानुसार नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याला त्यांच्या मूळ पगारात 10% योगदान द्यावं लागतं. यामध्ये सरकारचं योगदान हे 14% आहे. 1 एप्रिल 2025 पासून UPS लागू झाल्यानंतर सरकारचे हे योगदान कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 18.5% असेल. यानुसार पहिल्या वर्षी सरकारी तिजोरीवर 6,250 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. केंद्राच्या या नव्या योजनेमुळे केंद्रातील 23 लाख कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ मिळणार आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम निवृत्तीनंतर आयुष्यभर दिली जाईल. यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 25 वर्ष सेवा करावी लागेल. या निश्चित पेन्शनमध्ये वेळोवेळी महागाई भत्ता किंवा महागाई सवलतचा लाभ सुद्धा जोडला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणत्याही पात्र सदस्याला पेन्शनच्या 60% रक्कम दिली जाईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने फक्त 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली असेल तर त्याला किमान 10,000 रुपये पेन्शन दिल्या जाईल. नवीन योजनेच्या इतर प्रमुख फायद्याबद्दल बोलायचे झाले तर ग्रॅच्युटी व्यतिरिक्त UPS अंतर्गत निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम देखील ही मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.